ओके. तर आता प्रॉब्लेम बघा. Following are the estimated sales of the company for 8 months ending 30th October 2018. ॲक्च्युली एंडिंग मेन्शन केलं तर ॲक्च्युली 31st मेन्शन करायला पाहिजे होतं, कारण ऑक्टोबरमध्ये ॲक्च्युली 31st डे असतात ना, 31 डे असतात. ओके, ठीक आहे. एंडिंग 30th October 2018. ओके. आपल्याला ही 8 मंथ्सची 9 मंथ्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 मंथ्सची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. आता इथे अजून एक मिस्टेक आहे. इथे नोव्हेंबर मेन्शन केलेलं आहे, इथे ऑक्टोबर मेन्शन केलेलं आहे. ओके. तर आपल्याला जो डेटा दिलेला आहे तो आपण यूज करणार आहोत. ओके. Next, as a matter of policy, the company maintain the closing balance of finished goods and raw material as follows. ओके. आपलं फिनिश गुड्स आणि रॉ मटेरियलचा ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स रिलेटेड, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स रिलेटेड आपल्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. स्टॉक आयटम अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ द मंथ. फिनिश गुड्सचा स्टॉक किती मेंटेन करते, तर 50% ऑफ द एस्टिमेटेड सेल्स फॉर द नेक्स्ट मंथ. ओके. तर फिनिश गुड जे आहेत ना, ते डायरेक्ट आपल्या सेल्सनुसार फाइंड आउट होतील. म्हणजे जेवढे सेल्स आपण नेक्स्ट मंथचे आपण मेंटेन करणार आहोत ना, तेवढा आपण फिनिश गुड्समध्ये आपला स्टॉक आपण मेंटेन करणार आहोत. ओके. नेक्स्ट आपल्याला आता म्हणजे आपल्याला लास्ट प्रॉब्लेममध्ये बघा एक कन्फ्युजन झालेलं होतं, की इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं होतं इन्फॉर्मेशन. कोणता प्रॉब्लेम होता तो? ओके, तो कॅश बजेटचा प्रॉब्लेम होता. ओके. त्या प्रॉब्लेममध्ये ते इक्विवॅलंट इन्व्हेंटरी आपल्याला फाइंड आउट करायची होती, तर ते आपल्याला कॉस्ट ऑफ सेलनुसार आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. पण इथे आपल्या जे फिनिश गुडचे प्रोव्हाइड केले आहेत ना, ते डायरेक्टली आपल्याला सांगितलं 50% ऑफ एस्टिमेटेड फॉर सेल फॉर द नेक्स्ट मंथ. म्हणजे जेवढे आपण सेल करणार आहोत त्याच्या 50% आपल्याला फिनिश गुड्स आपल्याला मेंटेन करायचे. ओके. नेक्स्ट आहे रॉ मटेरियल. रॉ मटेरियल आपल्याला काय सांगितलेलं तर एस्टिमेटेड कन्झम्पशन फॉर द नेक्स्ट मंथ, म्हणजे जेवढं नेक्स्ट मंथमध्ये आपलं कन्झम्पशन असणार आहे रॉ मटेरियलचं, तेवढं आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेंटेन करायचं. रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे नेक्स्ट मंथचं कन्झम्पशन, आणि फिनिश गुड्सचं असणार आहे क्लोजिंग स्टॉक असणार आहे तर 50% ऑफ नेक्स्ट मंथ कन्झम्पशन. ओके. 50% ऑफ एस्टिमेटेड सेल्स फॉर द नेक्स्ट मंथ आपलं असणार आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे की एव्हरी युनिट ऑफ प्रोडक्शन रिक्वायर्स 2 kg ऑफ रॉ मटेरियल. तर आता इथे आपल्याला किती मटेरियल आपलं कन्झ्युम होणार आहे, आपल्याला पहिल्यांदा आपल्याला प्रोडक्शन युनिट्स आपल्याला फाइंड आउट करायचे, की किती प्रोडक्शन आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपल्याला पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे फर्स्ट आपल्याला प्रोडक्शन बजेट आपल्याला प्रिपेअर करायचे, आणि प्रोडक्शन बजेट आपलं प्रिपेअर झाल्यानंतर आता पहिल्यांदा आपल्या सेल्सवरून आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. नेक्स्ट आपण रॉ मटेरियल रिक्वायर्ड आपण फाइंड आउट करणार आहोत. प्रोडक्शन आपले जेवढे करायचे आहेत ना, जेवढे आपल्याला करायचे आहेत ना, त्यावरून आपल्याला रॉ मटेरियल आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके. तर रॉ मटेरियल आपण फाइंड आउट करणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला काय प्रोव्हाइड केलेली आहे की 1 युनिट ऑफ प्रोडक्शन वी रिक्वायर्ड 2 kg ऑफ रॉ मटेरियल. मग आता जेवढं आपलं प्रोडक्शन आपल्याला करायचं असेल त्याला इंटू 2 करायचं आहे, तर आपल्याला रॉ मटेरियल kg किती आपल्याला रिक्वायर्ड आहे ते आपल्याला फाइंड आउट होतील. आणि आपल्याला पुढे अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, 2 kg ऑफ रॉ मटेरियल कॉस्टिंग ₹5 पर kg. मग आपल्याला ही कॉस्टची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली. मग आपण इथे आपण पहिल्यांदा आपण क्वांटिटी आपण फाइंड आउट करू शकतो, की किती आपल्याला रॉ मटेरियल आपल्याला रिक्वायर्ड आहेत किंवा आपल्याला किती परचेस करायचे ते आपण फाइंड आउट करू शकतो. आणि पुढे आपलं ॲक्च्युअल अमाऊंट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. म्हणजे इथे आपलं परचेस कॉस्ट बजेट तयार होईल आणि इथे परचेस क्वांटिटी बजेट तयार होईल. ओके. दोन्ही सेपरेट मेन्शन केले तरी सुद्धा चालतात, किंवा आपण कंबाईन प्रिपेअर केले तरी सुद्धा चालतात. क्वांटिटी फाइंड आउट करायची इंटू रुपीज करायचं, तर आपल्याला डायरेक्ट आपल्याला कॉस्ट अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. आता पुढे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले, प्रिपेअर प्रोडक्शन बजेट इन युनिट्स अँड रॉ मटेरियल परचेस बजेट इन युनिट्स अँड कॉस्ट. ओके. आपल्याला हे जे प्रोडक्शन बजेट जे प्रिपेअर करायचे ते फक्त आपल्याला युनिट्समध्येच प्रिपेअर करायचं आहे, कारण त्याला काय आपल्याला कॉस्ट काय मल्टिप्लाय करून आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करायची नाही आहे, कारण आपल्याला कॉस्ट पर युनिट आपल्याला तशी काय प्रोव्हाइड केलेली नाही आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, मटेरियल परचेस बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं. फर्स्ट आपल्या युनिट्समध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, नेक्स्ट आपण त्याला इंटू 5 करणार आहोत आणि आपल्याला कॉस्ट प्राईस आपल्याला फाइंड आउट होईल त्याची ऑफ द कंपनी फॉर द हाफ इयर एंडिंग 30th September 2018. ओके. 30th सप्टेंबरपर्यंतच आपल्याला प्रिपेअर करायचं, म्हणजे हाफ इयर एंडिंग म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 6 मंथचं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके. या 6 मंथचं आपल्याला फर्स्ट आपल्याला प्रोडक्शन बजेट प्रिपेअर करायचं, नेक्स्ट आपल्याला परचेस बजेट प्रिपेअर करायचं आहे. तर आता इथे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये एका सांगितलेलं सुद्धा होतं की आपल्याला हे प्रत्येक बजेट प्रिपेअर करताना आपला बेस असणार आहे सेल्स. विदाऊट सेल्स तुम्ही हे पुढचे बजेट प्रिपेअर करू शकत नाही. त्यामुळे आपला सर्वात फर्स्ट जे बेस असतो ना बजेट प्रिपेअर करण्यासाठी, तर आपल्याला पहिल्यांदा सेल्स बजेट आपल्याला फर्स्ट प्रिपेअर करावं लागतं. मी तुम्हाला थेरी जेव्हा सांगत होतो तेव्हा सुद्धा तुम्हाला मी ते सांगितलेलं होतं की सेल्स आपला एकदम एंडिंग पॉईंट असतो,
की आपण फायनली आपण सेल करतो, पण बजेट प्रिपेअर करताना जे आपण फायनल करणार आहोत त्याचं आपल्याला फर्स्ट एस्टिमेशन करावं लागतं, तर आपल्याला बजेट आपल्याला प्रिपेअर करता येतात. ओके, त्यामुळे आपला स्टार्टिंग पॉईंट असणार आहे आपला सेल्स, आपलं प्रिपेअर करणं, सेल्स बजेट आपलं प्रिपेअर करणं आपला स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. ओके, पण आत्ताच्या करंट प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला सेलची इन्फॉर्मेशन डायरेक्टली प्रोव्हाइड केलेली आहे. ही सेलची इन्फॉर्मेशन तुम्हाला डायरेक्टली प्रोव्हाइड केली आहे, ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची नाही आहे, कारण इथे तुम्हाला सेल्स बजेट विचारलेलं नाही आहे. ओके, तर तुम्हाला इथे कुठलं बजेट विचारलेलं आहे? प्रोडक्शन बजेट तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, त्यामुळे आपण ह्या सेल्स इन्फॉर्मेशनवरून आपल्याला प्रोडक्शन किती करावं लागेल ते आपण फाइंड आउट करणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का फिनिश गुड्सचा जो स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, त्या स्टॉकच्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला किती आपलं प्रोडक्शन करायला पाहिजे ते आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर कसं आपल्याला फाइंड आउट होईल, तर मी तुम्हाला एक सांगितलेलं सुद्धा होतं की जो हे एवढे आपल्याला सेल्स करायचे, त्या सेल्समध्ये जो ओपनिंग स्टॉक असणार आहे तो आपल्याला मायनस करायला लागेल, कारण की ते ऑलरेडी आपलं ते प्रोड्यूस झालेले आहेत. आणि जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आपल्याला ॲड करायला लागेल, कारण त्या करंट मंथमध्ये आपल्याला तेवढे आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत. ओके, फक्त एवढंच लॉजिक आपल्याला हे जेवढे फंक्शनल बजेट आहेत ना त्यामध्ये मेन हेच लॉजिक यूज होतं. मॅक्झिमम तुम्ही प्रोडक्शन बजेट बघाल किंवा जे मॅक्झिमम तुम्ही प्रॉब्लेम बघाल त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मॅक्झिमम हेच लॉजिक यूज केलेलं तुम्हाला दिसेल, आणि तेवढंच आपल्याला प्रत्येक फंक्शनल बजेटमध्ये करावं लागतं मॅक्झिमम वेळेस. काय आपल्याला करायचं आहे, तर ओपनिंग स्टॉक आपल्याला मायनस करायचं आहे, बिकॉज वी हॅव ऑलरेडी प्रोड्यूस दॅट. आपण ते ऑलरेडी आपण प्रोड्यूस केलेले, त्यामुळे त्याचं आपल्याला पुन्हा करंट मंथमध्ये आपल्याला त्याचं प्रोडक्शन आपल्याला करायचं नाही आहे. ओके, त्यामुळे आपल्याला ते ओपनिंग स्टॉक आहेत ते आपल्याला मायनस करायचे. ओके, आणि क्लोजिंग स्टॉक आहेत ते आपल्याला ॲड करायचे, कारण ते आपल्याला करंट मंथमध्ये आपल्याला तेवढं आपल्याला प्रोड्यूस करावं लागणार आहे. त्यामुळे आपण क्लोजिंग स्टॉक आपण काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक आपण काय करणार आहोत, आपण लेस करणार आहोत. ओके, क्लोजिंग स्टॉक आपण काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉक आपण ॲड करणार आहोत आणि ओपनिंग स्टॉक आपण लेस करणार आहोत. ओके, हे आपला मेन आपला बेस काय, तुम्ही मॅक्झिमम प्रॉब्लेम बघाल तर मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये तुम्हाला तेच दिसेल. ओपनिंग स्टॉक तुम्ही काय करणार आहात, मायनस करणार आहात, आणि क्लोजिंग स्टॉक काय करणार आहात, प्लस करणार आहात. ओके, तर आत्ता आपण हेच आपण करणार आहोत. पहिल्यांदा आपण बनवणार आहोत आपण प्रोडक्शन बजेट, त्याच्यामध्ये हे जे सेल्स आहेत एस्टिमेटेड सेल्समध्ये आपण ओपनिंग सेल्समधून आपण ओपनिंग स्टॉक मायनस करणार, क्लोजिंग स्टॉक आपण प्लस करणार. तर आता ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपण कुठून आपण फाइंड आउट करणार आहोत, तर ही इन्फॉर्मेशन जी आपल्याला प्रोव्हाइड केली त्यावरून आपण ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट करणार आहोत. आपल्याला काय सांगितलेलं आहे, 50% ऑफ द सेल्स फॉर द नेक्स्ट मंथ. आपला फिनिश गुड्सचा आपला क्लोजिंग बॅलन्स किती आहे किंवा क्लोजिंग स्टॉक आपला किती आहे, तर 50% ऑफ एस्टिमेटेड सेल्स फॉर द नेक्स्ट मंथ. म्हणजे तुम्ही एप्रिलचा जो क्लोजिंग स्टॉक असणार आहे तो किती असणार आहे, तर मेचे जेवढे सेल्स असणार आहे तेवढा तुमचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे, त्याच्या 50%. म्हणजे 6500 येईल. 13,000 डिवाइड बाय 2 किती येईल, 6500. म्हणजे 6500 युनिट्स तुमचं जे एप्रिलचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे. मेचा क्लोजिंग स्टॉक किती असणार आहे, तर 4500. जूनचे जेवढे सेल्स आहेत त्याच्या 50%. जूनचा किती क्लोजिंग स्टॉक असणार आहे, तर 4000 रुपीज. जुलैचे जेवढे आपले युनिट सेल करायचे त्याचे हाफ युनिट आपल्याला मेंटेन करायचे क्लोजिंग स्टॉकमध्ये. तर अशा पद्धतीने आपला क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट होईल. आणि ओपनिंग स्टॉक काय असणार आहे, जो लास्ट मंथचा जो क्लोजिंग स्टॉक असणार आहे तो करंट मंथचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. ओके, तर आता या इन्फॉर्मेशनवरून आपण पहिल्यांदा आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करूया. प्रोडक्शन बजेट आपल्याला प्रिपेअर करताना आपला फॉर्मॅट आपल्याला काय यूज करायचा आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे पर्टिक्युलर. ओके, आणि मंथची इन्फॉर्मेशन आपल्याला मेन्शन करायची आहे तिथे. ओके, ओके, तर आता आपण इथे प्रिपेअर करूया. फर्स्ट आपल्याला मेन्शन करायचं आपला प्रोडक्शन बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. प्रोडक्शन बजेट प्रिपेअर करताना आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला मेन्शन करायचं आहे एस्टिमेटेड सेल. एस्टिमेटेड सेल्स आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला मेन्शन करायचे. ओके, स्टार्टिंगला आपण मेन्शन करणार आहोत एस्टिमेटेड सेल्स. ओके, आता एस्टिमेटेड सेल्स आपले ऑलरेडी आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्या प्रॉब्लेममध्ये. एस्टिमेटेड सेल्स किती आहेत, एप्रिल. आपण जेवढं आपल्याला बजेट प्रिपेअर करायचं आहे तेवढं आपण इथे मेन्शन केलेलं आहे प्रोडक्शन बजेट. ओके, एप्रिलचे सेल्स आहेत 12,000, 13,000, 9,000. ओके, एप्रिल 12,000, 13,000. जूनचे आहेत 9,000. नेक्स्ट जुलै आहे 8,000. जुलै 8,000. ऑगस्ट 10,000. अँड सप्टेंबर आहेत 12,000. ओके, आपले एस्टिमेटेड सेल्स आपल्याला मेन्शन करायचे. त्यामध्ये जे लॉजिक सांगितलं तेच आपल्याला करायचं आहे. ॲड क्लोजिंग स्टॉक, ॲड क्लोजिंग स्टॉक. ओके, क्लोजिंग स्टॉक ॲड करायचं आणि लेस काय करायचं आपल्याला, लेस ओपनिंग स्टॉक.
ओके, ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक पाहिजे तर तुम्ही क्लोजिंग स्टॉक ॲड केल्यानंतर जे युनिट्स येतील ते तुम्ही इथे टोटल करून फाइंड आउट करू शकता, लेस क्लोजिंग स्टॉक करू शकता, म्हणजे फायनल तुम्हाला किती युनिट प्रोड्यूस करायचे ते इथे फाइंड आउट होतील. ओके, इथे आपल्याला किती युनिट आपल्याला प्रोड्यूस करायचे ते आपल्याला फाइंड आउट होतील, म्हणजे एस्टिमेटेड प्रोडक्शन, कारण हे एस्टिमेटेड आपण सेल्स यूज करतोय त्यामुळे इथे जे फाइंड आउट होतील ते एस्टिमेटेड प्रोडक्शन फाइंड आउट होईल. ओके, एस्टिमेटेड प्रोडक्शन आपलं इथे फायनल आपलं फाइंड आउट होईल एस्टिमेटेड प्रोडक्शन. आता लॉजिक आपल्याला मेन आपलं तेच आपल्याला यूज करायचं आहे, ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक. आता फाइंड आउट करूया 50% ऑफ एस्टिमेटेड सेल्स फॉर नेक्स्ट मंथ. ओके, तेच आपण फाइंड आउट करूया. क्लोजिंग स्टॉक त्यामुळे एप्रिलचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे 6500. ओके, 6500 म्हणजे 13,000 डिवाइड बाय 2, 13,000 डिवाइड बाय 2. ओके, नेक्स्ट जूनचं असणार आहे 4500. जूनचं किती असणार आहे 4500. 9000 डिवाइड बाय 2. जुलै 4000. 8000 डिवाइड बाय 2 म्हणजे 50%. ओके, इथे येणार आहे 5000. ओके, 10,000 डिवाइड इंटू 50% 5000. ओके, नेक्स्ट येणार आहे 12,000च्या 50% 6000. नेक्स्ट ऑक्टोबरचे सेल्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केले आहेत 14,000, त्याच्या 50% सप्टेंबरचे असणार आहेत म्हणून 7,000 येतील 7,000. ओके, 7,000. ओके, आपला हा क्लोजिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. ओके, क्लोजिंग स्टॉक आपल्याला ॲड करून घ्यायचा आणि आपली इथे अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, 18,500 इथे आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. आता आपल्याला लेस ओपनिंग स्टॉक करायचा. आता ओपनिंग स्टॉक आता आपण कुठून आपण फाइंड आउट करणार आहोत. आता ओपनिंग स्टॉक फाइंड आउट करण्यासाठी बघा आपल्याला क्लोजिंग स्टॉक आहे तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. ओके, त्यामुळे एप्रिलचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो मेचा ओपनिंग स्टॉक असणार आहे 6500. नेक्स्ट इथे असणार आहे 4500. ओके, नेक्स्ट असणार आहे 4000. ओके, नेक्स्ट असणार आहे 5000. ओके, आणि नेक्स्ट असणार इथे 6000. ओके, आता कोण मला सांगू शकेल का एप्रिलचा ओपनिंग स्टॉक किती असेल? एप्रिलचा ओपनिंग स्टॉक किती असेल सांगू शकाल? एप्रिलचा ओपनिंग स्टॉक कोण सांगू शकेल का? ओके, एप्रिलचा ओपनिंग स्टॉक कोण सांगू शकेल का? आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे 50% ऑफ एस्टिमेटेड सेल्स फॉर नेक्स्ट मंथ, तो आपला क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, त्यामुळे कधी तुम्ही मार्चचा कधी क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट करायचा असेल तर एप्रिलच्या 50% तुम्हाला फाइंड आउट करायला लागतील. तर एप्रिलचे आपले सेल्स आहे 12,000 रुपीज, म्हणजे मार्चचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट होईल 6,000 रुपीज. जो मार्चचा जो क्लोजिंग स्टॉक असेल तो एप्रिलचा आपला ओपनिंग स्टॉक असेल, त्यामुळे आपले एप्रिलचा ओपनिंग स्टॉक किती असेल 6000. ओके, 6000 कुठून फाइंड आउट केलं समजलं ना? कारण आपल्याला सांगितलेलं नेक्स्ट मंथचा जो ओपनिंग स्टॉक जे सेल्स आहे त्याच्या 50% आपला क्लोजिंग स्टॉक असणार आहे. तर आपला एप्रिलचे सेल्स आहे 12,000, म्हणजे मार्चचे आपले जे असणारे क्लोजिंग स्टॉक असणार आहे तो 6000 असणार आहे, कारण 12,000च्या 50%. ओके, त्यामुळे आपले इथे 6000 फाइंड आउट होत आहेत एप्रिलचा ओपनिंग स्टॉक. आता आपण इथे एस्टिमेटेड आपले प्रोडक्शन फाइंड आउट होतील. प्रोडक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? 18,500 मायनस 6000. ओके, सेम इथे फाइंड आउट होईल 17,500 मायनस 6,500. नेक्स्ट 13,000 मायनस 4,500. नेक्स्ट 13,000 मायनस 4,000. नेक्स्ट 1,60,000 मायनस 5,000. 16,000 मायनस 5,000. आणि नेक्स्ट 19,000 मायनस 6,000 इज इक्वल टू आपल्याला हे एस्टिमेटेड प्रोडक्शन आपलं इथे फाइंड आउट होईल. हे आपलं झालेलं आहे, हे आपलं कंप्लीट झालेलं आहे प्रोडक्शन बजेट. आणि आपल्याला ते युनिट्समध्येच सांगितलेलं होतं, त्यामुळे आपण त्याचे युनिट्स आपण फाइंड आउट केले. हे आपले प्रोडक्शन युनिट आहेत. ओके, तर सिक्वेन्स लक्षात घ्या. आता तुम्हाला सिक्वेन्ससुद्धा लक्षात येईल. कधी तुम्हाला प्रोडक्शन बजेट आणि परचेस बजेट दोन्ही बजेट तुम्हाला विचारले आहेत, तर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला सेल्सवरून तुम्हाला प्रोडक्शन बजेट प्रिपेअर करायचं आहे आणि प्रोडक्शन बजेटवरून तुम्हाला परचेस बजेट प्रिपेअर करायचं. तुम्ही डायरेक्टली परचेस बजेट नाही प्रिपेअर करू शकत, कारण किती युनिट तुम्हाला प्रोडक्शन करायचे ते तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुमचे बजेट जे आपण प्रिपेअर करतो त्याच्यावरून त्याचं तुम्हाला एक कॅल्क्युलेशन तुम्हाला समजेल की जे लास्ट आपण जे करणार आहोत ते आपल्याला फर्स्ट प्रिपेअर करायचं आहे. सेल्स आपण लास्ट करणार आहोत, त्यामुळे आपल्याला ते फर्स्ट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे.
ओके, सेल्स करण्याच्या आधी आपलं प्रोडक्शन होणार आहे. ओके, त्यामुळे आपण ते नेक्स्ट प्रिपेअर करतोय. प्रोडक्शन करण्याच्या आधी आपण रॉ मटेरियल आपण परचेस करणार आहोत. त्यामुळे आपण प्रोडक्शन बजेट नंतर आपण रॉ मटेरियल बजेट आपण प्रिपेअर करतो. म्हणजे अशा पद्धतीने जे लास्ट आपण प्रिपेअर करणार आहोत ते आपलं आपण जे लास्ट आपण करणार आहोत ते आपलं फर्स्ट आपलं बजेट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी जे करणार आहोत त्याच्यानंतरच आपलं बजेट प्रिपेअर म्हणजे त्या सिक्वेन्सनुसार म्हणजे जे लास्ट करणार आहोत ते फर्स्ट आपण प्रिपेअर करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर आता आपण प्रोडक्शन आपलं बजेट इथे आपलं कंप्लीट झालेलं एवढंच आपल्याला फक्त प्रिपेअर करायचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा, ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक. आणि ते फाइंड आउट करण्यासाठी ओके, परचेस बजेट प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला बेस आपल्याला कन्सिडर करायचं एस्टिमेटेड प्रोडक्शन. ओके, आता त्या प्रोडक्शन रिलेटेड एक आपल्याला एक इन्फॉर्मेशन आपल्या इथे प्रोव्हाइड केलं आहे की एव्हरी युनिट ऑफ प्रोडक्शन रिक्वायर 2 kg ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे आता एवढे आपल्याला प्रोडक्शन करायचे आहेत. एवढे युनिट्स आपल्याला प्रोडक्शन करायचे आहेत. मग ते प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला किती रॉ मटेरियल आपल्याला रिक्वायर्ड आहे तर आपले ते इथे आपल्याला फाइंड आउट होतील. इंटू 2 आपल्याला करायचं आहे. ओके, रॉ मटेरियल रिक्वायर्ड. ओके, रॉ मटेरियल रिक्वायर्ड आपल्या इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण ते किती आहेत आपले तर ॲट द रेट ऑफ 2 kg पर युनिट. ओके, 2 kg पर युनिट आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे, हे जे प्रोडक्शन आहेत ना त्याला इंटू 2 करायचं आहे. किंवा तुम्ही असं पण करू शकता, एक अजून एक इथे जे वरचं जे प्रोडक्शन होतं ना ते ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट करून घेऊ शकता इथे. ओके, म्हणजे एस्टिमेटेड प्रोडक्शन आहे ना ते ॲज इट इज तुम्ही ह्या परचेस बजेटचा स्टार्टिंग पॉईंट तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, इथे तुमचं एस्टिमेटेड प्रोडक्शन फाइंड आउट होईल. ओके, आणि त्या एस्टिमेटेड प्रोडक्शनवरून तुम्ही रॉ मटेरियल रिक्वायर्ड तुम्ही फाइंड आउट करू शकता. इंटू 2 करायचं तुम्हाला, कारण की 2 kg रिक्वायर्ड आहे पर युनिट प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, त्यामुळे इंटू 2 करून तुम्हाला इथे फाइंड आउट होईल की तुम्हाला किती रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे ते. ओके, रॉ मटेरियल रिक्वायर्ड तुम्ही फाइंड आउट केले का नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचं आता काय, आता पुन्हा आता ॲडलेस करायचं आहे आपल्याला. जे काय ॲड करायला लागेल आणि काय लेस करायला लागेल तर क्लोजिंग स्टॉक आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे आणि ओपनिंग स्टॉक आपल्याला लेस करायचं आहे. ओके, तर हेच आपलं इथे मेन्शन करायला लागेल पुन्हा. ओके, क्लोजिंग स्टॉक आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे, ओपनिंग स्टॉक आपल्याला लेस करायचं आहे. तर इथे आपण पहिल्यांदा आपण क्लोजिंग स्टॉक आपण फाइंड आउट करूया. क्लोजिंग स्टॉकची इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय प्रोव्हाइड केलेली आहे, एस्टिमेटेड कन्झम्पशन फॉर नेक्स्ट मंथ. म्हणजे नेक्स्ट मंथचं जेवढं कन्झम्पशन आहे रॉ मटेरियलचं तेवढं आपल्याला स्टॉकमध्ये आपल्याला मेंटेन करायचं आहे. तर आता आपला जे रिक्वायर्ड स्टॉक म्हणजे रिक्वायर्ड आपले जे रॉ मटेरियल आपले जे रिक्वायर्ड आहे तेवढंच आपल्याला कन्झम्पशन आपल्याला मेंटेन करायला लागणार आहे क्लोजिंग स्टॉकमध्ये. म्हणजे नेक्स्ट मंथचं मेचं जे कन्झम्पशन आपलं किती आहे 22,000. म्हणजे त्याचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे एप्रिलचा क्लोजिंग स्टॉक किती असणार आहे 22,000. ओके, जूनचं किती कन्झम्पशन आहे 17,000. ओके, नेक्स्ट जुलैचं कन्झम्पशन आपलं इथे मेन्शन करायला लागेल 18,000. नेक्स्ट इथे येईल आपलं 22,000. ओके, नेक्स्ट सप्टेंबरचं कन्झम्पशन आपलं इथे मेन्शन होईल. आपल्या तेवढा आपला क्लोजिंग स्टॉक मेंटेन करायला लागेल त्यामुळे 26,000. आणि ऑक्टोबरचं जेवढं कन्झम्पशन आहे तेवढं ऑक्टोबरचं कन्झम्पशन आपल्याला आता ते कन्झम्पशन आपल्याला ॲक्च्युली फाइंड आउट करायला लागेल. बघा 14,000 एस्टिमेटेड सेल्स आहेत. ते आपण आधीच आपण कधी फाइंड आउट केलं असतं ना वर्किंग नोटमध्ये तर ते जास्त इझी झालं असतं. ओके, मी इथे आता वर्किंग नोटमध्ये प्रिपेअर करतो तसं मेन्शन करतो. एस्टिमेटेड आपले सेल्स किती होते ऑक्टोबरचे होते 14,000. कारण ते आपल्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे, कारण ह्याचे जेवढे कन्झम्पशन असणार आहे तेवढे आपले इथे क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेंटेन करायचं आहे. ऑक्टोबरचं जेवढं कन्झम्पशन आहे तेवढे आपले इथे मेंटेन करायला लागले, पण त्याच्यासाठी आपल्याला ऑक्टोबरचे आपल्याला सेल्स फाइंड आउट करायला लागतील.
सॉरी एस्टिमेटेड प्रोडक्शन आपल्याला फाइंड आउट करायला लागेल, कारण त्यावरून आपल्याला इथे रॉ मटेरियल रिक्वायर्ड आपल्याला फाइंड आउट होतील, आणि जेवढे रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे तेवढं आपल्या इथे क्लोजिंग स्टॉक असणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला हे पुन्हा पूर्ण ऑक्टोबरचं पूर्ण आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल. क्लोजिंग स्टॉक आपला किती आहे, नेक्स्ट मंथच्या 50% आहे ना. नेक्स्ट मंथचं ऑक्टोबरचं नोव्हेंबरचं किती आहे, 12,000 आहे, म्हणजे त्याच्या 50% म्हणजे 6,000 आपला काय असणार आहे, क्लोजिंग स्टॉक असणार आहे. यावरून आपल्याला फाइंड आउट होईल, हे प्लस करून आपला फाइंड आउट होईल. आणि ओपनिंग स्टॉक आपला किती असणार आहे, ओपनिंग स्टॉक लास्ट मंथचं जेवढा आपला असणार आहे तेवढा आपला क्लोजिंग स्टॉक असणार, ओपनिंग स्टॉक असणार आहे, म्हणजे 7,000 आपला इथे ओपनिंग स्टॉक असणार आहे. मग त्यावरून आपला फाइंड आउट होईल 20,000 मायनस 7,000 इज इक्वल टू आपला किती, 13,000 आपल्याला ऑक्टोबरचं आपल्याला एस्टिमेटेड प्रोडक्शन आहे. त्यावरून आपल्याला आता इथे हे ॲक्च्युअली तुम्ही वर्किंग नोटमध्ये मेन्शन करायचं का खरं, म्हणजे तुम्हाला वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट करायचं, कारण आपल्याला हे विचारलेलं नाही, हा कॉलम आपल्याला विचारलेला नाही आहे इथे. ओके, मग आता यावरून आपल्या 13,000वरून आपल्याला इथे रॉ मटेरियल रिक्वायर्ड किती आहे ते फाइंड आउट होतील. 13,000 इंटू 2, तर रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे 26,000. आता 26,000 नेक्स्ट मंथचा रिक्वायर्ड आहेत, म्हणजे आपल्या करंट मंथचा आपला क्लोजिंग स्टॉक किती असणार आहे, 26,000. ओके, आता हे आपल्याला तुम्हाला सर्व वर्किंग नोटमध्ये प्रिपेअर करून दाखवायचं आहे. ओके, वर्किंग नोटमध्ये प्रिपेअर करायचं आहे, कारण की ते ऑक्टोबरचं आपल्याला विचारलेलं नाही आहे बजेट, पण ऑक्टोबरचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला किती रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत, कारण की आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेन्शन करायचं आहे त्यामुळे. ओके, आता यावरून आपल्याला ओपनिंग स्टॉक आता मेन्शन करायचा. आता तुम्ही क्लोजिंग स्टॉक तर मेन्शन केला, आता ओपनिंग स्टॉक आता मेन्शन करा. ओपनिंग स्टॉक आता किती मेन्शन होईल, ओपनिंग स्टॉक सांगितलेलं होतं, क्लोजिंग स्टॉक सांगितलेलं नेक्स्ट मंथचे जेवढे आहेत एस्टिमेटेड कन्झम्पशन तेवढा क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, त्यामुळे हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग स्टॉक असेल. ओके, 22,000. ओके, इथे येतील 17,000, 18,000, नेक्स्ट येतील 22,000, नेक्स्ट 26,000. आता हे तुम्हाला फाइंड आउट करायचे, ओपनिंग स्टॉक तुम्हाला फाइंड आउट करायचे रॉ मटेरियलचा. तर रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक किती असेल, तर नेक्स्ट प्रिव्हियस मंथचा जो क्लोजिंग स्टॉक असणार आहे तो नेक्स्ट मंथचा ॲक्च्युली ओपनिंग स्टॉक असणार आहे. आता 25,000 आपलं कन्झम्पशन आहे एप्रिलचं. एप्रिलचं कन्झम्पशन आपलं किती आहे, 25,000 आपलं एप्रिलचं कन्झम्पशन आहे, आणि आपला या एप्रिलचा कन्झम्पशन एवढा लास्ट मंथचा आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे लास्ट मंथचा क्लोजिंग स्टॉक किती असणार आहे, 25,000 असणार आहे. त्यामुळे करंट मंथचा ओपनिंग स्टॉक किती असणार आहे, 25,000. ओके, क्लिअर आहे, हेच हा पॉईंट समजला आहे ना तुम्हाला, कारण की त्याने आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला काय सांगितलेलं आहे की नेक्स्ट मंथचं जेवढे आपले कन्झम्पशन असणार आहे, जेवढे आपल्या रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहेत तेवढं आपला क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेंटेन करायचं आहे करंट मंथमध्ये. त्यामुळे हे जे 22,000 आहेत ते आपले 22,000 आपला करंट मंथचं आपलं काय झाले, आपले क्लोजिंग स्टॉक झाले, आणि हे जे 22,000 रुपीज आहेत ते नेक्स्ट मंथचा आपलं ओपनिंग स्टॉक झाला. ओके, तसंच इथे झालं, हे 25,000 आहेत ते मार्चचं ॲक्च्युली आपला क्लोजिंग स्टॉक फाइंड आउट झाले. मार्चचे क्लोजिंग स्टॉक किती असतील, 25,000, कारण नेक्स्ट मंथचं जेवढे रिक्वायर्ड आहेत मटेरियल आपल्याला तेवढे आपल्याला काय असणार आहे, लास्ट मंथचं आपलं क्लोजिंग स्टॉक असणार, म्हणजे 25,000 हे मार्चचं क्लोजिंग स्टॉक झाले. मार्चचं क्लोजिंग स्टॉक ते आपलं एप्रिलचं ओपनिंग स्टॉक. ओके, हा पॉईंट क्लिअर आहे ना. ओके, कारण त्यांनी आपल्याला काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे का नेक्स्ट मंथचं जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे तुमचे लास्ट मंथचे क्लोजिंग स्टॉक असणार आहे, म्हणजे 22,000 हे क्लोजिंग स्टॉक एप्रिलचे आहेत, 17,000 जूनचा क्लोजिंग स्टॉक आहे, मेचा क्लोजिंग स्टॉक आहे, 18,000 जुलैचे रिक्वायर्ड आहेत तेवढे 18,000 जूनचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे. सेम सिच्युएशन 25,000 एप्रिलचे रिक्वायर्ड आहेत, एप्रिलचे रिक्वायर्ड आहेत 25,000, त्यामुळे मार्चचा क्लोजिंग स्टॉक किती असणार आहे, 25,000. मार्चचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो करंट मंथचा ओपनिंग स्टॉक असणार आहे, त्यामुळे एप्रिलचा आपला ओपनिंग स्टॉक किती असणार आहे, 25,000. ओके, ह्या 2-3 गोष्टी आहेत ना त्यात फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे, कारण तेच थोडंसं काही वेळेस ॲक्च्युली मिसिंग फिगर किंवा ते कॅल्क्युलेट करणं तुम्हाला, म्हणजे हे जे 6,000 फाइंड आउट केले किंवा इथे जे 25,000 फाइंड आउट केले का त्याची इन्फॉर्मेशन थोडीशी इनडायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, तर ती तुम्हाला फक्त फाइंड आउट करायची व्यवस्थित. आता आपल्या इथे तुम्हाला काय फाइंड आउट होईल, फायनली किती तुम्हाला परचेसेस करायचे ते तुम्हाला इथे फाइंड आउट होतील, किंवा तुम्ही मेन्शन करू शकता एस्टिमेटेड परचेसेस किंवा परचेसेस मेन्शन करू शकता. ओके, परचेसेस, आता ते परचेसेस कसे फाइंड आउट होतील,
तर हे क्लोजिंग स्टॉक आणि हे रिक्वायर्ड हे ॲड करायला लागतील. ही ते ॲड आपण करून फाइंड आउट करणार आहोत आणि ते मधून लेस करायचे, किंवा तुम्ही डायरेक्टली इथे डायरेक्ट फाइंड आउट केलं तरी सुद्धा चालू शकतील. 25,000 प्लस 22,000. ओके, हे फाइंड आउट झाले. ओके, आणि इथे मायनस करून फाइंड आउट करायचं आहे, मायनस ओपनिंग स्टॉक. ओके, तर हे तुमचे परचेसेस तुम्हाला एवढे रिक्वायर्ड आहेत, म्हणजे एवढे तुमचे एस्टिमेटेड परचेसेस आहेत. ओके, इथे तुम्हाला रॉ मटेरियल किती रिक्वायर्ड होता ते तुम्ही फाइंड आउट करून घेतलं. त्यामध्ये क्लोजिंग स्टॉक तुम्ही ॲड केला, ओपनिंग स्टॉक लेस केला, तुम्हाला फाइंड आउट झाले एस्टिमेटेड परचेसेस. हे तुमचं परचेस बजेट ॲक्च्युली कंप्लीट झालेलं आहे. ओके, हे तुमचं परचेस बजेट कंप्लीट झालं. इथे तुम्ही प्रोडक्शन बजेट कंप्लीट केलेलं. आता त्यावरून तुम्ही रॉ मटेरियल कॉस्ट बजेट तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके, रॉ मटेरियल कॉस्ट बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं. त्याच्यासाठी आता आपण काय सेपरेट आता प्रिपेअर करणार नाही, तर इथेच आपण फक्त रॉ मटेरियल कॉस्ट पर युनिटनी मल्टिप्लाय करून आपलं इथे रॉ मटेरियल कॉस्ट बजेट आपलं प्रिपेअर, म्हणजे कॉस्ट आपल्या किती रिक्वायर्ड आहे ती आपली मेन्शन होईल, आपली फाइंड आउट होईल. ओके, तर आपलं रॉ मटेरियल कॉस्ट किती दिलेली आहे, ₹5 पर kg. ओके, त्यामुळे आपण कॉस्ट परचेस कॉस्ट पर kg किती आहे, ₹5 आहे. ओके, त्यावरून आपल्याला इथे परचेस कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ओके, परचेस कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. परचेस कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी एस्टिमेटेड परचेसेस इंटू कॉस्ट पर युनिट. किंवा त्याला तुम्ही नाव मेन्शन करू शकता, एस्टिमेटेड परचेस कॉस्ट. ओके, बघा पूर्ण प्रॉब्लेम ॲक्च्युली आपला इथे प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. प्रॉब्लेम तसा बघितला म्हणजे सोल्युशन तसं बघितलं तर डिफिकल्ट काय नाही आहे. मेन फक्त लॉजिक काय यूज केलेलं आहे, ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक, एवढं फक्त आपण लॉजिक यूज केलेलं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला तेच, आणि पण ते आपल्याला मेन फाइंड आउट करता आलं पाहिजे की क्लोजिंग स्टॉक किती आहे. ह्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला क्लोजिंग स्टॉक किती आहे, फिनिश गुडचा क्लोजिंग स्टॉक किती आहे, तो आपल्या ह्या इन्फॉर्मेशनवरून फाइंड आउट करता आला पाहिजे. सेम सिच्युएशन रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक किंवा ओपनिंग स्टॉक किती आहे, तो आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली, मे बी काही वेळेस ओपनिंग स्टॉक देतील, काही वेळेस क्लोजिंग स्टॉक देतील, तर त्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. ओके, आपला प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालेला आहे. कोणाला काय डिफिकल्टी आहे याच्यामध्ये? ओके, हे जे आपण परचेस बजेट किंवा आपण प्रोडक्शन बजेट मेन्शन केले ना, तर ते तुम्ही अजून पुढे मेन्शन करू शकता. फॉर द हाफ इयर एंडिंग 30 सप्टेंबर 2018, इथे आपण पुढे मेन्शन करू शकता प्रोडक्शन बजेट फॉर द हाफ इयर एंडिंग 30 सप्टेंबर 2000, जे काय असतील ते 2018. ओके, तर हे तुम्ही मेन्शन करू शकता. कोणाला डिफिकल्टी आहे याच्यामध्ये, काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये? ओके, ठीक आहे, आपण नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया. ओके, इथे सेल्स बजेट विचारलेलं आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपला सेल्स बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. सेल्स आणि प्रोडक्शन बजेटसुद्धा विचारलेलं आहे. ओके, 2 बजेट प्रिपेअर करायला सांगितलेले आहेत. तर आता कुठला बजेट आपण पहिले प्रिपेअर करू, सांगू शकाल? आपल्या इथे 2 बजेट आपल्याला विचारलेले आहेत, सेल्स बजेट आणि प्रोडक्शन बजेट. आपण कुठला बजेट आपण फर्स्ट आपण प्रिपेअर करणार? आवाज येतोय ना माझा? ओके, फर्स्ट आपण सेल्स बजेट आपण फर्स्ट आपण प्रिपेअर करणार आहोत, नंतर आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करू. आवाज येतोय ना माझा?
आवाज येतोय ना माझा? ओके, तर आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. ओके, आता आपल्याला या नेक्स्ट प्रॉब्लेम का परचेस बजेटचा आपण अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे का? ओके, ठीक आहे. आपण एक पहिल्यांदा सेल्स बजेट आपण प्रिपेअर करूया, नंतर मग आपण एक परचेस बजेटचा अजून एक आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके, किंवा परचेस किंवा प्रोडक्शन बजेटचा. ओके, आता नेक्स्ट आता प्रॉब्लेम बघूया. इथे आपल्याला सेल्स बजेट विचारलेलं आहे, तर आपल्याला इथे स्टार्टिंगला आपला सेल्स आपल्याला प्रिपेअर करायचं, सेल्स बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. नेक्स्ट आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, प्रिपेअर सेल्स अँड प्रोडक्शन बजेट फॉर द फर्स्ट क्वार्टर ऑफ 2018. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा आपण सेल्स बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत आणि सेल्स बजेटवरून आपण प्रोडक्शन बजेट प्रिपेअर करणार. जसं आपल्याला या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले होते, तर आता हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत फर्स्ट. नंतर मग आपल्या प्रोडक्शन आपला बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. कारण की लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले होते प्रॉब्लेममध्ये सेल्स, म्हणजे सेल्स बजेट त्यांनी ऑलरेडी प्रिपेअर केलेलं होतं आणि सेल्स बजेटमध्ये किती सेल्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते त्यांनी ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केले होते एस्टिमेटेड सेल. आता करंट प्रॉब्लेममध्ये त्यांनी आपल्याला हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत फर्स्ट. ओके, सर्वात मोस्ट किंवा फर्स्ट आपण जी ॲक्टिव्हिटी करणार आहोत बजेटमध्ये ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ सेल्स बजेट. आपण पहिल्यांदा आपण सेल्स बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत, नंतर आपण इतर बजेट आपण प्रिपेअर करतो, नंतर सेल्स बजेट, नंतर नॉर्मली नंतर प्रोडक्शन बजेट प्रिपेअर होतं, नंतर मग परचेस बजेट आपलं प्रिपेअर होणार आहे. ओके, तर आपण आता आपल्या इथे त्यांनी सेल्स बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं, कारण त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला काय त्यांनी दिलेली आहे ॲक्च्युली पुढे काय आहे ती. ओके, आता बघा आपण काय आहे ते. द कंपनी सबमिट द फॉलोइंग डेटा ऑफ इट्स प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड फॉर द फर्स्ट क्वार्टर ऑफ 2017 अँड 2018. ओके, फक्त त्यांनी फर्स्ट क्वार्टरची इन्फॉर्मेशन 2017ची आणि 2018ची प्रोव्हाइड केलेली आहे. आता त्यांनी फर्स्ट क्वार्टर त्यांनी जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणून कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे इयर एंड त्यांचा आहे. ओके, ठीक आहे, त्यांनी कॅलेंडर इयरचा फर्स्ट क्वार्टर मेन्शन केले, जानेवारी फेब्रुवारी मार्च. हे 2017ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 30,000 युनिट्स आहेत, सेल्स आहे ते 25,000 युनिट्स आहेत आणि 35,000 युनिट्स आहेत. ओके, 30,000, 25,000 आणि 35,000 युनिट्स आपले सेल्स आहेत, म्हणजे लास्ट इयरला ते ॲक्च्युअल झालेले असतील. ओके, सेलिंग प्राईस होती आपली 2017ची होती ₹20. ओके, आता आपलं पुढचं त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं टार्गेट फॉर द फर्स्ट क्वार्टर ऑफ 2018, म्हणजे हे एस्टिमेटेड आपल्याला इथे प्रोव्हाइड केलं. टार्गेट आपण सेट करणार आहोत, तर आपण टार्गेट आपण किती सेट केलेलं आहे, आपण एस्टिमेशन आपण किती केलेलं आहे का सेल जी क्वांटिटी होती ती आपल्याला 10%ने आपले इन्क्रीज करायचे. ही आपली जी ऑलरेडी जी क्वांटिटी होती ती आपल्याला 10%ने आपल्याला काय करायचे, इन्क्रीज करायचे. ओके, दुसरं आपण काय टार्गेट आपण सेट केलेलं आहे, तर इन्क्रीज इन सेलिंग प्राईस. जी ऑलरेडी आपली सेलिंग प्राईस होती ₹20 होती, ती आपल्याला इन्क्रीज करायला सांगितलेली आहे किती पर्सेंटनी, 10%ने इन्क्रीज करायला सांगितलेली आहे. ओके, आणि तिसरी आपल्याला गोष्ट अजून एक त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे का जो स्टॉक आहे जो फर्स्ट जानेवारी 2018चा जो स्टॉक आहे, म्हणजे करंट इयरचा बिगिनिंगचा स्टॉक आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. करंट जी आपण प्रिपेअर करणार आहोत 3 मंथचा आपण प्रिपेअर करणार आहोत, जानेवारी फेब्रुवारी मार्च. ओके, तर त्याचा जो करंट पिरियडचा ओपनिंग स्टॉक आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे, तो ओपनिंग स्टॉक किती आहे, 50% सांगितलेलं आहे. पर्सेंट ऑफ जानेवारी 2018 सेल्स, म्हणजे जेवढे आपले जानेवारी 2018चे जेवढे आपले सेल्स असणार आहेत ना, त्याच्या 50% आपल्याला काय करायचं आहे, ओपनिंग स्टॉक आपल्याला शो करायचा आहे. आणि आपलं हे जे एंडिंगचा स्टॉक आहे, म्हणजे आपल्या 3 महिन्याचा आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च. तर मार्चचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो किती सांगितलेला आहे, 25,000 युनिट्स. आपल्या मार्चचा क्लोजिंग स्टॉक त्यांनी डायरेक्ट आपल्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, मार्चचा क्लोजिंग स्टॉक त्यांनी आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डायरेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. पण जो हा जो आहे जानेवारीचा जो ओपनिंग स्टॉक आहे तो आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला सांगितला, तो किती सांगितला त्यांनी, 50% ऑफ सेल ऑफ जानेवारी 2018, म्हणजे जे करंट मंथचे जे आपल्याला सेल करायचे त्याच्या 50% आपला स्टॉक, म्हणजे लास्ट मंथचा स्टॉक क्लोजिंग स्टॉक किती असणार आहे, तर करंट मंथचे जेवढे आपले सेल्स आहेत त्याच्या 50% आपला स्टॉक त्यांनी मेंटेन करायला सांगितलेला आहे. ओके, एक पुढे त्यांनी अजून एक इन्फॉर्मेशन दिली की जे पुढचे जे 2 महिन्याचे जे क्लोजिंग स्टॉक आहेत, म्हणजे 31 जानेवारी 2018 अँड 28 फेब्रुवारी 2018, तर त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे ॲज पर्सेंटेज ऑफ सबसिक्वंट मंथ सेल. ओके, जे नेक्स्ट मंथचे जेवढे सेल्स आहेत त्याच्या 50% आपल्याला तो स्टॉक मेंटेन करायचा आहे, क्लोजिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉक सांगितलेला आहे आपला फर्स्ट, तो 50% सांगितलेला आहे. जानेवारीचा क्लोजिंग स्टॉक आपल्याला सांगितला 50% सांगितला आहे. फेब्रुवारीचा क्लोजिंग स्टॉक सांगितलेला 50% आणि मार्चचा क्लोजिंग स्टॉक त्यांनी ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये आपला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, या इन्फॉर्मेशनवरून आपण सेल्स बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, पहिल्यांदा आपण सेल्स बजेट आपण प्रिपेअर करणार आणि त्यानंतर मग आपण
प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर. आता सेल्स बजेटमध्ये ॲक्च्युली आपल्याला काय प्रिपेअर करायची गरजच नाही, कारण की त्यांनी काय सांगितलेलं आहे, 10% आपल्याला क्वांटिटी आपल्या इन्क्रीज करायची. ही जी क्वांटिटी होती त्याच्या 10% आपल्या क्वांटिटी आपल्या इन्क्रीज करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्या सेल्स आपले डायरेक्टली आपले फाइंड आउट होतील. ही जी क्वांटिटी आपल्याला प्रोव्हाइड केली आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्या तिन्ही क्वांटिटीमध्ये आपल्या 10% आपले ॲड करायचे. आपल्या करंट मंथचे आपले बजेटेड आपले सेल्स आपले फाइंड आउट होतील करंट क्वार्टरचे. ओके. नेक्स्ट ते बजेटेड जे सेल्स असतील त्याच्यामध्ये आपण ॲडलेस करून क्लोजिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक आपण ॲडलेस करून आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके. आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठे आपला कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुठेही कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं नाही, रुपीज पर युनिट असं कुठेही प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. त्यामुळे कॉस्ट बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं नाही, आपल्याला फक्त क्वांटिटी बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आपल्याला फक्त युनिट्समधली इन्फॉर्मेशन आपल्याला यूज करायची. ओके. तर आपण प्रिपेअर करूया. हाच डेटा यूज करतो पर्टिक्युलर. हे ॲक्च्युली प्रोडक्शन बजेट आपलं असं प्रिपेअर होईल. आधी आपलं इथे सेल्स बजेट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. इथे ओपनिंग आणि क्लोजिंग काही नाही आहे ॲक्च्युली. ओके. सेल्स बजेट आणि आहेत मंथ्स आहेत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. फक्त 3 मंथ्स आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. हे पुढचे काय मंथ्सचे रिक्वायर्ड नाही आहेत. ओके. सेम जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 मंथ्स आपण इथे यूज करणार आहोत प्रोडक्शन बजेटसाठी. ओके. आता त्याने काय सांगितलेलं आहे, जे लास्ट क्वार्टरचे जे सेल होते, लास्ट इयरचे जे सेल्स होते त्याच्या आपल्याला 10% फक्त इन्क्रीज करून आपल्या सेल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे आपलं सेल्स बजेट फाइंड आउट करणं एकदम इझी आहे. ओके. सेल्स ऑफ 2017 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये आपले सेल्स किती होते, 30,000, 25,000 आणि 35,000. 30,000, 25,000 अँड 35,000. आणि त्यांनी आपल्याला ही एकच आपल्या इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली, तीच आपल्याला यूज करायची आहे सेल्स बजेट प्रिपेअर करण्यासाठी. इन्क्रीज इन सेल्स क्वांटिटी 10%. सेल्स क्वांटिटी आपल्याला 10%ने आपल्याला इन्क्रीज आपल्याला करायला सांगितलेली आहे. तेवढीच आपल्याला इन्फॉर्मेशन इथे यूज करायची आहे. ॲड इन्क्रीज बाय 10%. ओके. हे 10% आपले इन्क्रीज करायचं म्हणजे 30,000 इंटू 10% म्हणजे 3,000 येतील. 10% 3,000, 2,500 अँड 3,500. ओके. एवढी अमाऊंट आपली येईल तिथे. ओके. आता ती ॲड केल्यानंतर आपल्याला एस्टिमेटेड सेल फॉर 2018. एस्टिमेटेड सेल्स फॉर 2018 इथे डायरेक्ट फाइंड आउट होतील आपल्याला. प्लस ओके. हे आपले एस्टिमेटेड सेल्स, आपल्या सेल्स बजेट ॲक्च्युली आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. हा सेल्स क्वांटिटी बजेट आपला प्रिपेअर झाला. ओके. तुम्ही सेलची कॉस्टसुद्धा पाहिजे तर फाइंड आउट करू शकता, कारण की आपला कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. प्राईस सांगितलेलं आहे की 10%ने आपल्याला इन्क्रीज करायला सांगितलेली आहे. ओके. तर आपण प्राईस इन्क्रीज करून आपण सेल्स कॉस्ट बजेट आपण म्हणजे सेल्सची आपल्याला प्राईस आपण फाइंड आउट करू शकतो. इथे हे एस्टिमेटेड आपण सेल्स क्वांटिटी मेन्शन करूया किंवा सेल्स युनिट मेन्शन करूया. ओके. हे युनिट्स आपण फाइंड आउट केले. नेक्स्ट आता रुपीज आपण फाइंड आउट करूया. प्राइस पर युनिट. ओके. सेल प्राइस पर युनिट. सेल्स प्राइस पर युनिट आपल्याला किती सांगितलेली आहे,
इन्क्रीज बाय 10% सांगितलेलं आहे. ओरिजिनल होती 20 रुपीज पर युनिट होती, आता इन्क्रीज बाय 10%. मग इथे ओल्ड सेल प्राईस किती आहे? 20 आहे. ॲड किती सांगितले? इन्क्रीज बाय 10% सांगितले, म्हणून इन्क्रीज बाय 10% मेन्शन करा. तर इन्क्रीज बाय 10% किती आपली होतील? 2 रुपीजनी इन्क्रीज होणार आहेत. आणि न्यू आपली सेल प्राईस आपली किती फाइंड आउट होईल? ₹22. ओके, तर ही आपली न्यू सेल प्राईस आपली फाइंड आउट होईल. हे तुम्ही वर्किंग नोटमध्ये शो करू शकता. ओके, सेल प्राईस पर युनिट आपली येईल 22 रुपीज येईल. ओके, आणि इथे आपल्याला टोटल सेल प्राईस आपला फाइंड आउट होईल. ओके, टोटल सेल प्राईस आपल्याला फाइंड आउट होईल 33,000 इंटू 22. ओके, आपल्या सेल्स बजेट आपलं इथे प्रिपेअर झालं आहे. ओके, आपली सेल्स प्राईस आपली नुसार आपण ओके. नेक्स्ट आपल्याला सेल प्राईस ॲक्च्युली आपल्याला पुढचं जे कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याच्यासाठी काय सेल प्राईसची गरज नव्हती आपल्याला मेन रिक्वायर्ड आहे एस्टिमेटेड सेल्स आपले रिक्वायर्ड आहेत प्रोडक्शन बजेट प्रिपेअर करण्यासाठी. हे आपला सेल्स बजेट आपला कंप्लीट झाला. आता प्रोडक्शन बजेट प्रिपेअर करण्यासाठी आपलं हे एस्टिमेटेड सेल्स आहेत ते आपल्याला इथे रिक्वायर्ड आहेत. तर एस्टिमेटेड सेल्स मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. ओके, आपले एवढे एस्टिमेटेड सेल्स एवढे आहेत. ओके, किती आहेत आपले? 30,000. ओके, तर आपले आता त्याच्यावरून आपला क्लोजिंग अँड ओपनिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हे आपण सेल्स आपण मेन्शन केले. आता क्लोजिंग अँड ओपनिंग स्टॉक आपण फाइंड आउट करूया. त्यांनी 1 जानेवारी 2018चा आपल्याला काय सांगितलेलं आहे? ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केला आहे. किती सांगितलेलं आहे? 50% ऑफ सेल्स ऑफ जानेवारी 2018. तर जानेवारी 2018चे आपले सेल्स किती आहेत? 33,000 आहेत. त्याच्या 50% आपल्याला सांगितलेलं ओपनिंग स्टॉक. ओके, डिवाइड बाय 2 म्हणजे इंटू 50% म्हणजे 16,500 आपला काय आला? ओपनिंग स्टॉक आपला फाइंड आउट झाला आहे. ओके, ओपनिंग स्टॉक आपला फाइंड आउट झाला आहे या इन्फॉर्मेशनवरून. ही आपलं जी इन्फॉर्मेशन दिली त्यावरून आपला ओपनिंग स्टॉक आपण फाइंड आउट केला. 50% सांगितलेलं आहे. जानेवारीचे जेवढे सेल्स होते त्याच्या 50% आपला ओपनिंग स्टॉक असणार आहे जानेवारीचा. ओके, त्यामुळे आपण जानेवारीचा ओपनिंग स्टॉक इथे आपण फाइंड आउट करू शकलो 16,500. नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे मार्चचा आपला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तो ऑलरेडी आपला प्रोव्हाइड केला आहे 25,000 युनिट्स. त्यामुळे मार्चचा क्लोजिंग स्टॉक आपण डायरेक्ट मेन्शन करा 25,000 युनिट्स. तो आपल्याला त्याने डायरेक्ट आपला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, आणि नेक्स्ट त्यांनी अजून एक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. जानेवारीचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केला आणि फेब्रुवारीचा क्लोजिंग स्टॉक प्रोव्हाइड केला. तो सांगितलेला सबसिक्वेंट मंथ सेलच्या 50%. ओके, तर आपल्या सबसिक्वेंट मंथचे जे सेल्स आहेत म्हणजे जानेवारीचा आपला क्लोजिंग स्टॉक किती सांगितलेला आहे? तर फेब्रुवारीच्या सेलच्या 50% इंटू 50%. ओके, 13,750. आणि मार्चचा किती फेब्रुवारीचा किती क्लोजिंग स्टॉक सांगितलेला आहे? तर मार्चच्या सेलच्या 50% इंटू 50 डिवाइड बाय 100. ओके, 19,250. ओके, आता आपल्याला ओपनिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करायचा. फेब्रुवारीचा ओपनिंग स्टॉक किती असेल? तर मार्चचा जेवढा क्लोजिंग स्टॉक होता तेवढा फेब्रुवारीचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. त्यामुळे हा ॲज इट इज इथे आपला कॉपी पेस्ट होईल 13,750. जे जानेवारीचा क्लोजिंग स्टॉक होता तो फेब्रुवारीचा ओपनिंग स्टॉक. ओके, फेब्रुवारीचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो मार्चचा ओपनिंग स्टॉक. त्यामुळे 19,250 इथे मार्चचा ओपनिंग स्टॉक येईल. आता आपलं झालेलं ॲक्च्युली प्रॉब्लेम. आता फक्त ॲडलेस आपल्याला करायचं आणि फाइंड आउट करायचं. तर तुम्ही इथे टोटल पाहिजे तर करू शकता. ओके, टोटल म्हणजे 33,000 प्लस 13,750. ओके, सेम पुढची सिच्युएशन 27,500 प्लस 19,250 इज इक्वल टू 46,750. 38,500 प्लस 25,000 इज इक्वल टू 36,500. ओके, आणि फायनली आपलं एस्टिमेटेड प्रोडक्शन आता फाइंड आउट करायचं आहे. लेस करायचे आहे आपलं ओपनिंग स्टॉक आपल्याला काय करायचं आहे? लेस करायचं आहे. इथं आपलं हे एस्टिमेटेड आपलं प्रोडक्शन आपलं फाइंड आउट होतं आहे 30,250, 33,000 अँड 44,250.
ओके, हे आपलं एस्टिमेटेड प्रोडक्शन आपलं फाइंड आउट होतं इथे. ओके, कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये आता काय? आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली कंप्लीट झालेला आहे, एवढंच आहे फक्त त्याच्यामध्ये. आपल्याला सांगितलं सेल्स बजेट आणि प्रोडक्शन बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं. प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली नाही आहे पर युनिट. सेल प्राईस पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड केलेली होती, त्यावरून आपण सेल्स आपण प्राईससुद्धा आपण फाइंड आउट केली. एस्टिमेटेड सेल टोटल सेल्स आपले फाइंड आउट केले आपण. एस्टिमेटेड सेल्स युनिट आपण फाइंड आउट केले, नंतर एस्टिमेटेड सेल प्राईसने मल्टिप्लाय करून आपण एस्टिमेटेड सेल्स आपण टोटल आपण फाइंड आउट केले रुपीजमध्ये. ओके, नेक्स्ट आपण प्रोडक्शन बजेट आपण प्रिपेअर केलं, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त युनिट्सचीच इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केलेली आहे. एस्टिमेटेड सेल्स आपला बेस असणार आहे, ॲड क्लोजिंग स्टॉक लेस ओपनिंग स्टॉक. ओके, तर हे जे इन्फॉर्मेशन आपल्याला जी प्रोव्हाइड केलेली आहे, जी सेल्स आपल्याला सेल्स बजेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी, तर ॲक्च्युअल आपल्याला फिगर्स आपल्याला काहीतरी कुठली तरी प्रोव्हाइड केलेली असेल, म्हणजे आधीच्या मंथची असेल, आधीच्या इयरची असेल, ही ॲक्च्युअल फिगर आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, हे ॲक्च्युअल आहेत आणि त्या रिलेटेड एस्टिमेशन इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, जसं आपण एस्टिमेटेड कॉस्टशीट प्रिपेअर करायचो त्याच पद्धतीने. आणि ते अप्लाय करून आपल्याला करंट पिरियडचे एस्टिमेटेड सेल्स आपल्याला फाइंड आउट करायचे, हेच म्हणजे सेल्स बजेट. त्याच्यामध्ये आपण काही नवीन असं काहीच आपण फाइंड आउट करायचं नाही. आपल्याला एस्टिमेटेड ॲक्च्युअल काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली असेल, त्यावरून काही एस्टिमेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं असेल, तर ते एस्टिमेशन यूज करून आपल्याला करंट पिरियडचे एस्टिमेटेड सेल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. हेच झालं आपलं सेल्स बजेट. ओके, ते सेल्स बजेटसाठी आपण कुठलाही असा कुठला फॉर्म्युला यूज करणार नाही. जसं आपण प्रोडक्शन बजेट फाइंड आउट करताना आपण एस्टिमेटेड सेल्स ॲड क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आपण फाइंड आउट करून आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होते, किंवा युनिट्स आपल्याला फाइंड आउट होतात एस्टिमेटेड प्रोडक्शनचे. ओके, तसं आपण सेल्स बजेट फाइंड आउट करण्यासाठी आपल्या प्रॉब्लेममध्ये काहीतरी एस्टिमेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असेल. जसं आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेलं होतं इन्क्रीज बाय 10%. जे लास्ट पिरियडचे जे ॲक्च्युअल आपल्याला जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती, त्याच्यामध्ये 10% इन्क्रीज करायला त्यांनी सांगितलेले आहेत. ओके, तर इन्क्रीज करून आपलं ही आत्ताची आपल्या करंट पिरियडचे आपलं हे सेल्स बजेट आपलं इथे प्रिपेअर झालं. सेल्स क्वांटिटी बजेट आपलं इथे प्रिपेअर झालं या सिच्युएशनला. आणि आपण सेल्स प्राईस आपल्याला फाइंड आउट केली, त्या आपण प्राईजनुसार आपण रुपीजमधली आपण ती इन्फॉर्मेशन आपण फाइंड आउट केली सेल्सची. ओके, ओके, ठीक आहे. आपण तुम्ही आत्ता जे झालेले जे प्रॉब्लेम आहे ते पुन्हा रिवाईज करा. कोणाला काही डिफिकल्टी आहे का? काही क्वेश्चन आहेत का?